थम्सअपची बाटली खाली ठेवत देसाईंनी रुमालानं ओठ टिपले आणि मग विजयकडे बघत ते म्हणाले, विजय, आशाच्या आंटीनी आशाला धमकी दिली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तिने बंगल्यातनं आपलं सामान उचललं नाही तर विजयनी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. तर ती हिचं सगळं सामान उचलून रस्त्यावर फेकून देईल. असं ती खरोखर करू शकेल? हे बघ, करू शकेल का नाही ही नंतरची गोष्ट झाली, पण एवढं बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे याचाच अर्थ त्यांची हिंमत बरीच वाढली आहे. शिवाय कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य करून भैयासाहेबांना मेंटली डिस्टर्ब ठरवलंय हा त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहे. अशामुळे भैयासाहेबांची अवस्था आणखीन गंभीर होण्याचा आणि भैयासाहेबांच्या इस्टेटीवर तिचा डोळा असण्याचा आरोप करतील ते, आणि असं करून आशाला ते काही काळ तरी बाजूला ठेवू शकतात. मला सांगा, एखाद्या माणसाला वेडा किंवा विक्षिप्त ठरवण्याची कोर्टाची पद्धत काय आहे? त्या माणसाच्या जवळच्या नातेवाईकांनी कोर्टात अर्ज केल्यानंतर त्या माणसाला कोर्टासमोर हजर करण्याचा आदेश कोर्ट देतं. ते स्वतः त्याला काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरं जर त्या व्यक्तीने नीट दिली नाहीत किंवा कोर्टात काही विक्षिप्त चाळे वगैरे केले तर कोर्ट त्याला वेडा किंवा मानसिक संतुलन सुटलेला म्हणून जाहीर करतं. कोर्ट त्याची डॉक्टरी तपासणी करण्याचा आदेश देत नाही. अर्जदारांनी आपल्या डॉक्टरचं तसं प्रमाणपत्र अर्जाबरोबर हजर केलेलं असतं. कोर्टाला जर त्या सर्टिफिकेटबद्दल काही शंका आली किंवा इतर काही कारणामुळे कोर्टाला तसा संशय आला तर कोर्ट सरकारी डॉक्टरमार्फत त्या व्यक्तीची तपासणी करण्याचा आदेश देतं. थोडक्यात भैयासाहेबांच्या केसमध्ये कोर्टाला तशी काही शंका किंवा संशय आला नाही आणि बाबूरावतर्फे सादर केलं गेलेलं सर्टिफिकेट प्रमाण मानण्यात आलं. बरोबर? हां. शिवाय भैयासाहेबांनी कोर्टात काही विक्षिप्तपणाही केलेला असेल किंवा कोर्टानं विचारलेल्या प्रश्नांची योग्य ते उत्तरं दिली नसावीत त्यांनी. अच्छा. विजय काही क्षण गप्प बसला. मग त्याने आशाला विचारलं, दार्जिलिंगला किंवा तुम्ही कलकत्त्याला गेल्यानंतर भैयासाहेबांची तुम्हाला पत्र येत होती? हो, साधारण आठवड्याला एक पत्र तरी यायचंच त्यांचं. ती पत्र एखाद्या वेड्या, मानसिक संतुलन सुटलेल्या माणसानं लिहिली आहेत असं कधी तुम्हाला जाणवलं? विशेषतः त्यातला मजकूर अर्थहीन, संदर्भहीन असा कधी तुम्हाला वाटला का? नाही हो, मुळीच नाही. ती तर फार विलक्षण प्रेमळ पत्र असायची. त्यातल्या प्रत्येक पत्रातनं अंकलचं माझ्यावर असलेलं प्रेमच प्रकर्षानं जाणवायचं. त्यातला मजकूरसुद्धा मी आनंदी राहावं, कसली चिंता करू नये, माझ्या तब्येतीला मी जपावं अशा प्रकारचाच असायचा. बाबूराव आनंदीबाईबद्दल किंवा घरात काय चाललंय हे त्यांनी पत्रातून कधी काही सूचित केलं नाही? नाही ना. एक तर त्यावेळी अंकलना बाबूराव आणि आंटीच्या नेमक्या हेतूची कल्पना आलेली नसावी. शिवाय मी दार्जिलिंगला गेले होते ते आराम करण्यासाठी असं काही सांगून मी काळजीत पडू नये म्हणूनही कदाचित त्यांनी तसं मला काही पत्रातनं कळवलेलं नसावं. हां, पण जेव्हा त्यांना बाबूराव आणि आंटीच्या हेतूची कल्पना आली तेव्हाच त्यांनी मला हे तातडीचं पत्र लिहिलं आणि परत बोलवून घेतलेलं असणार. आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पाठवलेला असावा. माझं कुठल्याही बँकेत खातं नाही आहे आणि खात्यात चेक भरल्यावर तो पास व्हायला 2-3 दिवस लागतात हे गृहीत धरून त्यांनी बेरर चेक पाठवलेला असणार. एवढा आणि असा विचार करून जर अंकलनी चेक पाठवला असेल तर मी म्हणते अंकलच नाही, कोर्टाचंच मानसिक संतुलन बिघडलेलं असावं. तिच्या त्या विधानानं देसाईच नाही तर विजयही काहीसा अवाक झाला होता. खरोखर तिचा मुद्दा विचार करण्यासारखा होता. अर्थात कोर्टात भैयासाहेबांनी काहीतरी विक्षिप्तपणा केला असावा हेही तितकंच खरं, कारण त्याशिवाय कोर्ट काही तसा आदेश देणार नाही. मग आशाच्या मुद्द्याचा विचार करायचा तर महिन्याभरापूर्वी आपलं अहित ओळखून त्याप्रमाणे तजवीज करणारा माणूस लगेच एखाद्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट करण्याच्या अवस्थेपर्यंत पोचेलच कसा?
असं कुठलं कारण घडलेलं असावं की महिनाभरात त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊन ते वेडे आहेत असं कोर्टानं त्यांच्यावर शिक्कामोर्तब करावं? मला सांगा, बाबूराव किंवा तुमची ती आनंदी आंटी यापैकी कोणाला मेडिकल नॉलेज आहे का? आनंदी आंटीला आहे. तिने नर्स म्हणून काम केलंय. याचा काय संबंध आहे? मला तरी यात या गोष्टीचा संबंध असल्यासारखा वाटतोय. आशा आणि देसाई दोघांनी विजयकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. विशेषतः महिन्याभरात एखादा माणूस आपल्या मेंदूवरचा ताबा हरवून बसतो तेव्हा तर ह्यामागे मेडिकल नॉलेज असणाऱ्या माणसाचा हात असण्याची बरीच शक्यता आहे. नेमकं काय म्हणायचंय तुला? हे बघा, काही औषधं अशी आहेत की जी जास्त प्रमाणात दिली तर अस्वाभाविक उत्तेजना निर्माण करतात आणि त्यातून ती वृद्ध शरीरावर जास्त परिणाम करतात. अशा औषधांमुळे माणूस काही वेळापुरता किंवा कधीकधी नेहमीसाठी आपला मानसिक कंट्रोल हरवून बसतो, विक्षिप्तपणा करायला लागतो. मला वाटतं आशाच्या नातेवाईकांनी व्यवस्थित प्लॅन करून भैयासाहेबांना अशा प्रकारची औषधं सतत देऊन त्यांना विक्षिप्त बनवलेलं असावं. आशाच्या उपस्थितीत असं काही करणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी हिला एखाद्या हिल स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी मुद्दामहून दार्जिलिंगसारखं लांबचं ठिकाण सुचवलं, कारण तिथून परत यायचं म्हटलं तरी कमीत कमी 2-3 दिवस लागणार. आशा म्हणते त्याप्रमाणे भैयासाहेबांना पहिल्यांदा या लोकांच्या हेतूची कल्पना आलेली नसावी आणि जेव्हा ती आली तेव्हा कदाचित फार उशीर झालेला असावा. ते पूर्णपणे त्यांच्या ताब्यात गेलेले असावेत. शक्यता आहे की बाबूरावांनी आणि त्या आनंदीबाईंनी त्यांना एखाद्या खोलीत कोंडून ठेवलेलं असावं. त्यांनी पळून वगैरे जाऊ नये म्हणून बाहेरून दाराला ते कुलूप वगैरे सुद्धा लावून ठेवत असावेत. आणि आपण काही आता यांच्या तावडीतून सुटत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आशाला 1,80,000चा चेक पाठवलेला असणार. त्यामागचं कारण एवढंच की निदान काही नाही तरी एवढी तरी रक्कम आशाला मिळावी. सगळंच बाबूरावांनी आणि त्या आनंदीबाईंनी लुटून नेऊ नये. पण भैयासाहेबांनी आशाला एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पाठवलाय याची बातमी कशी कोण जाणे, पण बाबूरावला लागलेली असणार आणि आशा परत येण्यापूर्वीच त्यांनी अशी व्यवस्था केली की त्या चेकच्या बदल्यात आशाला एक नवा पैसाही मिळू नये. पण समजा अंकलनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं असेल आणि त्यात सगळी इस्टेट माझ्या नावे केली असेल तर? आशानं काही उत्सुक नजरेनं विजयकडे बघत विचारलं. विजयने काही क्षण तिच्याकडे टक लावून बघितलं आणि मग तिला विचारलं, सगळी इस्टेट तुमच्या नावे करणार आहेत असं कधी त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं? हो, बऱ्याच वेळेला त्यांनी तसं म्हटलं होतं. पण तुम्हाला हे जे पत्र पाठवलं आहे त्यावरून त्यांनी तसं मृत्यूपत्र अद्याप तरी केलेलं नसावं असंच वाटतंय. पण समजा आशा आपलं म्हणणं आणखीन स्पष्ट करत म्हणाली, अंकलनी मृत्यूपत्र केलं असेल आणि त्यात सगळी इस्टेट माझ्या नावे केली असेल आणि नेमकं ते मृत्यूपत्र बाबूराव किंवा आनंदी आंटीच्या हातात पडलं असेल आणि त्यांनी ते जाळून टाकलं असेल तर मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? याचं उत्तर विजयपेक्षा देसाईचे देऊ शकणार होते. विजयने देसाई वकिलांकडे बघितलं. तर आपण काहीही करू शकत नाही. जोपर्यंत तू हे सिद्ध करू शकत नाहीस की भैयासाहेबांनी असं मृत्यूपत्र तयार केलं होतं आणि नंतर ते बाबूराव किंवा आनंदीबाईंनी नष्ट केलं, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अंकल नवीन मृत्यूपत्र करू शकत नाहीत? कोर्टाद्वारे मानसिकदृष्ट्या अयोग्य म्हणून जाहीर केल्यानंतर नाही. अशा माणसानं केलेलं मृत्यूपत्र कायदेशीर होऊ शकत नाही. कोर्ट त्या मृत्यूपत्राकडे वेडेपणाचाच एक भाग या दृष्टीनं बघतं. पण अंकल वेडे नाही आहेत असं माझं मन मला सांगतंय. या लोकांनी कोर्टाची काहीतरी दिशाभूल केली आहे. हेच तर तुमच्या नातेवाईकांनी केलेल्या स्कीमची कमाल आहे ना. 60 वय असलेला एक वृद्ध माणूस, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण म्हणतात, त्यातून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शांतपणे उरलेलं आयुष्य घालवायची त्याची प्रवृत्ती.
असा माणूस जर स्वार्थी नातेवाईकांच्या ताब्यात सापडला तर तो माणूस त्यांच्यापुढे किती टिकाव धरू शकणार. येता जाता ही मंडळी त्यांना मेंटली टॉर्चर करत राहणार, सतत त्याच्यावर मानसिक दडपण आणायचा प्रयत्न करणार. एवढंच नाही तर त्याला चुकीच्या औषधाचे डोस देणार. अशा वेळी तो माणूस विक्षिप्तपणे वागायला लागला, वेड्यासारखे चाळे करायला लागला, तर त्यात नवल काय ना. शिवाय यांच्या या पत्रांनी आणि 1,80,000च्या चेकने परिस्थिती आणखीन गंभीर करून टाकली आहे. कशी काय? देसाईंनी विचारलं. आशानीही प्रश्नार्थक नजरेनं विजयकडे बघितलं. समजा तुम्ही उद्या कोर्टात गेलात, बाबूराव आणि आनंदीबाईबद्दल तक्रार केलीत, तर ते कोर्टासमोर हेच सांगणार की जो माणूस आपल्या पुतणीला 1,80,000चा बेरर चेक देऊन हे सांगतो की हे पैसे अशा एखाद्या ठिकाणी लपवून ठेव की ते कोणाला समजता कामा नये, अशा माणसाला कोणी शहाणं म्हणेल का? ही गोष्ट तर तुमच्या बाबूरावाच्या पथ्यावर पडणार आहे. भैयासाहेब खरोखरच आपलं मानसिक संतुलन हरवून बसलेत. याला या पत्रामुळे आणि चेकमुळे पुष्टी मिळतीये. कोर्टसुद्धा ते ग्राह्य धरणार आहे. आशाचा चेहरा विलक्षण उतरला होता. तिच्या डोळ्यातल्या काळजीच्या आणि चिंतेच्या छटा जास्त गडद झाल्या. देसाईसुद्धा काहीसे विचारात पडले. काही क्षण विजयच्या त्या साऊंडप्रूफ केबिनमध्ये विलक्षण शांतता पसरली. ठीक आहे, आता बोला, या प्रकरणात मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? विजयनी देसाईंना विचारलं. तू आशाला काय मदत करू शकतोस? आता यात मी काय मदत करणार हो? ही एक लीगल केस आहे. यात आवश्यकता आहे ती लीगल माइंडची, म्हणजे तुमची. हे बघा, तुम्ही कोर्टात आशाच्या वतीने एक अपील दाखल करा की भैयासाहेब ओंकार हे मानसिकदृष्ट्या एकदम नॉर्मल आहेत. त्यांच्या काही नातेवाईकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना विक्षिप्त, वेडा म्हणून जाहीर केलं आहे, कारण त्यांचा डोळा भैयासाहेबांच्या इस्टेटीवर आहे. अरे पण हे अपील मी कुठल्या आधारावर करू? त्यासाठी काहीतरी पुरावा हवा, तो कुठून आणू? देसाई काहीशा नैराश्यानं खांदे उडवत म्हणाले. ठीक आहे, इतर काही नाही तरी निदान आशाच्या वतीनं भैयासाहेबांची दुसऱ्यांदा डॉक्टरी तपासणी करायची विनंती तर तुम्ही करू शकता ना कोर्टाला. अरे त्यासाठी सुद्धा काहीतरी पुरावा हवा. योग्य कारण दाखवल्याशिवाय कोर्ट हे अपील मंजूरच नाही करणार. भैयासाहेब आहेत कुठे याची काही कल्पना नाही ना. ते माहिती असं तर प्रश्नच नव्हता. पण बाबूराव आणि आनंदीबाई त्यांचा पत्ता सांगायला तयार नाही. समजा कोर्टात काही प्रतिष्ठित व्यक्तींनी जबाब दिला की भैयासाहेब मानसिकदृष्ट्या नॉर्मल आहेत, आपलं हित अहित समजण्या इतकी शक्ती त्यांच्यात निश्चित आहे, तर काही होऊ शकेल का? हां, असं काही केलं तर कदाचित कोर्ट अपील मान्य करेल. मग आपण असे काही साक्षीदार मिळवायचा प्रयत्न करू. व्हेरी गुड, देसाई उजळत्या चेहऱ्यानं म्हणाले. मी काय करू? आशानं काहीशा हलक्या आवाजात विचारलं. म्हणजे? तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात न येऊन विजयने विचारलं. मी तोपर्यंत जाऊ कुठे? आनंदी आंटी मला बंगल्यात शिरू देणार नाही आणि अंकल शिवाय ह्या जगात मला आणखीन कोणी नाहीच आहे. विजयनी क्षणभर विचार केला, मग तिला धीर देण्याच्या स्वरात म्हणाला, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही, तुमची व्यवस्था होईल. त्यावर आशा काही बोलली नाही, पण विजयच्या त्या आश्वासनानंही तिच्या चेहऱ्यावरची चिंता काही कमी झाली नाही. विजयसुद्धा मग तिला आणखीन काही समजावण्याच्या भानगडीत पडला नाही. भैयासाहेबांचं अकाउंट कुठल्या बँकेत आहे? नॅशनल बँकेत, MG रोड, फोर्ट ब्रँच. भैयासाहेबांची एकूण मिळकत किती रुपयांची? नाही, नक्की नाही सांगता येणार, पण जवळजवळ 25-1 लाखाची. आणि काय हो, तुमचा बंगला कुठे आहे? मादाम कामा रोडवर, D3. विजयने टेबलावरचा फोन पुढे ओढला, नंबर डायल केला. जवळजवळ 5-1 मिनटं पलीकडनं फक्त बेल वाजत राहिली. मग रिसिव्हर उचलला गेला. हॅलो. पलीकडनं काहीसा आळसावलेला आवाज आला. हॅलो सनी. यस, स्पीकिंग. अरे गाढवा, 5 मिनटं बेल वाजत होती. ऐकली की मी. तू नक्की विजयच बोलत असणार. त्याशिवाय तुला गाढव म्हणायला कोणाचं गाढव यायलंय? राईट राईट, कळलं. तू नक्की विजय. काय करत काय होता?
विजय, लहान मुलांनी असले चावट प्रश्न विचारायचे नसतात. किती वेळा सांगायचं तुला? अरे बाबा, तुझा हनीमून पिरियड संपलाय का नाही? वेडा आहे का तू विजय? हनीमूनला कधी पिरियड असतो का? जब तक आकाश में चांद रहेगा हनीमून हमारा चलता रहेगा. हे बघ, तात्पुरता त्या नीलाच्या मिठीतनं बाजूला हो आणि मी काय सांगतोय ते ऐक. विजय, तुला किती वेळा सांगायचं रे? नीला तुझी वहिनी आहे, तिला वहिनी म्हण. आपली भारतीय संस्कृती काय आणि तू हे बघ हे सनी, ज्या यायला तू माझ्या सेक्रेटरीशी सूत जमवलं तर जमवलं, परत तिच्याशी लग्न करून मोकळा झाला आणि मला शिकवतोय रे भारतीय संस्कृती. ठीक आहे, तू माझ्या बायकोला वहिनी म्हणू नको, मी मात्र तुझ्या बायकोला वहिनी साहेब असं म्हणणार. चालेल का? तू आत्ता माझं ऐकून घेणार आहे का? विजय, लग्न करणार राव तू, म्हणजे तुझी ही दुसऱ्याला ऐकवायची घाणेरडी सवय तरी जाईल राव. कोणाशी करू? आता कोणाशी म्हणजे काय? मुलीशी. मग तू मुलीशी लग्न करायचं सोडून नीलाशी का केलं? हं, नीला काय मुलगी नाही का? मुली असं कोणाशीही लग्न करण्या इतक्या निर्बुद्ध नसतात. ए बाबा, तुला माहिती कसली पाहिजे सांग? सनीने लगेच विषय बदलला. विजय फोनमध्ये हसला. समोर बसलेल्या देसाईंना ह्या असल्या संभाषणाची सवय होती. सनी हा विजयचा मित्र आणि असिस्टंट होता. दोघांनी मिळूनच ही डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली होती. आशा मात्र फोनवर चाललेलं संभाषण ऐकून डोळे विस्फारून विजयकडे बघत होती. हनीमून वगैरे शब्द ऐकून ती खाली मान घालून लाजली होती. क्षणभर तर फोनवरचं ते मजेशीर संभाषण ऐकताना आपल्यासमोरच्या चिंतेचाही तिला विसर पडल्यासारखं झालं होतं. तिला पलीकडून बोलणाऱ्या सनीचं बोलणं समजलं नव्हतं, पण विजयच्या बोलण्यावरनं पलीकडून बोलणारा माणूस विनोदी असावा असा तर्क तिने केला. हे बघ, नॅशनल बँकेत असलेल्या एका अकाउंटबद्दल थोडी माहिती काढायची आहे. काय नवीन केस स्वीकारली का काय? तसं आत्ता ठामपणे नाही सांगू शकत सनी, पण बहुतेक स्वीकारायला लागेल. ओके. नॅशनल बँकेच्या कुठल्या ब्रँचमध्ये? MG रोडवर. अच्छा, MG रोडवरची. हां, मग तो ब्रँच मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे. ही माहिती मिळवायला अवघड नाही आहे ना? नाही नाही, असं काही नाही. खात्याविषयी काही गुप्त माहिती असेल तर तो काही सांगणार नाही. हां, रुटीन रेकॉर्डमधली हवी असेल तर कदाचित मिळेल. रुटीन रेकॉर्डमधलीच पाहिजे. बोल रे तू. भैयासाहेब ओंकार नावाच्या माणसाचा या बँकेत अकाउंट आहे. या अकाउंटची सध्या पोझिशन काय आहे याची माहिती पाहिजे. आपला क्लायंट कोण आहे? ते मी तुला नंतर सांगेन रे प्रत्यक्ष भेटीत. प्रत्यक्ष भेटीत? अरे विजय, तुला माझा हनीमून बघवत नाही का? हे बघ, आणखीन एक काम आहे. सनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विजय म्हणाला, तू काय मला सुखानं संसार करू देशील असं वाटत नाही. मी ज्या भैया ओंकार नावाच्या माणसाच्या अकाउंटबद्दल चौकशी करायला सांगितलंय ते मादाम कामा रोडवर D3 बंगल्यात राहत होते. पुन्हा एकदा सनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विजय म्हणाला, होते? हो, होते. काही दिवसांपूर्वी कोर्टानं त्यांना मानसिक संतुलन हरवलेला असं जाहीर केलं होतं. सध्या ते कुठल्या तरी वेड्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ सनी, ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत हे तुला शोधून काढायचं आहे. अवघड आहे. मलाही कळतंय ते. प्रयत्न करून बघ. मुंबईत अशी हॉस्पिटल्स किती आहेत हे शोधून काढलं तर. बरं, आणखीन काही? सध्या तरी एवढंच. आणि बघ, मला ही माहिती लवकरात लवकर पाहिजे. आलं रे लक्षात. नशीब माझं. आणि सनी तिकडून काही बोलण्यापूर्वी विजयने रिसिव्हर ठेवला. देसाई साहेब, तुम्ही कोर्टात आशातर्फे अपील दाखल करा. पण कशाच्या आधारावर? पहिली गोष्ट, भैयासाहेब वेडे नाहीत. 3 महिन्यांपूर्वी ते एकदम नॉर्मल होते. 3 महिन्यांपूर्वी आपल्या बिझनेसची व्यवस्था ते स्वतः बघत होते. चेक्सवर स्वतः सही करत होते आणि त्याबद्दल कधीही कोणाचीही तक्रार आलेली नव्हती. त्यांची प्रकृती उत्तम होती आणि 4 चौघांप्रमाणे व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यात होती. असा माणूस केवळ 3 महिन्यात कसलाही आघात, कसलाही मानसिक धक्का बसलेला नसताना एकदम वेडा किंवा विक्षिप्त कसं काय होऊ शकेल? आनंदीबाई एकेकाळी नर्स होती. अर्थात तिला मेडिसिनची माहिती असणार. आणि आशा गेल्यावर भैयासाहेबांची देखभाल ही आनंदीबाई करत होती. भैयासाहेब बाबूराव आणि आनंदीबाईच्या ताब्यात होते. आपल्या मेडिकल नॉलेजचा दुरुपयोग करून आनंदीबाईंनी भैयासाहेबांना विशिष्ट औषधांचा डोस
प्रमाणाबाहेर देणं अगदीच काही अशक्य आहे असं नाही म्हणता येणार. अशा औषध गोळ्यांच्या सततच्या माऱ्यामुळे भैयासाहेब काही काळापुरतं आपलं मानसिक संतुलन हरवून बसले असावेत, पण ह्याचाच फायदा घेऊन त्यांच्या स्वार्थी नातेवाईकांनी त्यांना वेडं ठरवलेलं असावं. आता त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे, पण प्रत्यक्षात भैयासाहेब वेडे नसण्याची शक्यता आहे. कारण अशी काही औषधं त्यांना खायला घालण्यात आली असतील तर त्यांचा प्रभाव काही काळापुरताच असू शकतो. दुसरी गोष्ट, भैयासाहेब जर खरोखर वेडे झाले असतील, त्यांच्या मनावरचा ताबा तुटून ते विक्षिप्त झाले असतील, तर त्यांच्या इस्टेटीचा योग्य संरक्षक म्हणून आशाची नियुक्ती व्हायला हवी, बाबूरावची नाही. कारण आशा हीच त्यांची जवळची नातेवाईक आहे. भैयासाहेबांच्या इस्टेटीवर त्यांच्यानंतर कोणाचा हक्क पोचत असेल तर तो फक्त आशाचा, कारण ती त्यांच्या सख्ख्या धाकट्या भावाची मुलगी आहे. आता सांगा देसाई साहेब, केस रिओपन करायला ही एवढी कारणं पुरेशी नाही आहेत? आहेत ना. गुड. तुम्ही अपील दाखल करा, तोपर्यंत आपण भैयासाहेबांचा शोध घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, गुड. देसाई म्हणाले आणि मग आशाकडे वळून प्रसन्न मुद्रेनं म्हणाले, बघ मी म्हणालो होतो ना, विजय यातनं काहीतरी नक्की मार्ग काढेल. आता तू बेफिकीर राहा. विजय, आम्ही निघू? तुम्ही निघा, आशाला राहू द्या. तात्पुरती तिची काहीतरी व्यवस्था होईल का ते मी बघतो. ओके. देसाई उठून उभे राहत म्हणाले. आशाच्या चेहऱ्यावर क्षणभर चलबिचल दिसली. तिच्या पाठीवर हात ठेवत देसाई म्हणाले, अगं विजय सभ्य माणूस आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. विजय किंचित स्मित करत म्हणाला, हो ना, विशेषतः मुलींच्या बाबतीत मी जरा जास्तच सभ्य आहे. तसं नसतं तर माझ्या सेक्रेटरीला माझ्याच मित्रांनी पळवली नसते ना. देसाई याच्यावर गडगडाटे हसले. माझा तुमच्यावर विश्वास आहे, काहीशा हळूवार आवाजात आशा म्हणाली आणि देसाई तिथनं निघाले. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित आघात या कादंबरीचा हा होता दुसरा भाग. तिसरा भाग आपण ऐकणार आहोत उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.